2026 मधील एक अत्यंत महत्त्वाचा, मोठा आणि या वर्षातील शेवटचा योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग अगदी 2 दिवसावर म्हणजेच 18 जून गुरुवार रोजी येत आहे. यानंतर या वर्षात पुन्हा गुरुपुष्यामृत योग येणार नाही. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढले आहे. जर तुमच्या डोक्यावर कर्ज वाढले असेल, व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर हा शेवटचा सुवर्णयोग आपल्याला अजिबात गमवायचा नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वर्षाच्या शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष पूजा कशी करावी आणि घरात अखंड धनप्राप्ती व्हावी म्हणून कोणते सोपे उपाय करावेत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग बनतो. हा योग एवढा शक्तिशाली असतो की या दिवशी केलेल्या कोणत्याही धार्मिक उपायांचे फळ कधीही वाया जात नाही. हा 2026 मधील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे गुरुग्रहाची आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस म्हणजेच हा एक महामुहूर्त आहे. या दिवशी राहू, केतू किंवा इतर ग्रहांचे अशुभ दोषही शांत होतात. या दिवशी घरात सुख, समृद्धी आणि पैशांची आवक वाढवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात ही पूजा नक्की करावी. मग काय करायचं आहे? गुरुवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करा आणि पिवळे वस्त्र परिधान करा. देवघराजवळ किंवा एका पाटावर पिवळा कपडा अंथरा. त्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. विष्णूजींच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाला दुधाने व गंगाजलाने अभिषेक करा. माता लक्ष्मीच्या चरणांवर हळद कुंकू अर्पण करा. जमल्यास या दिवशी माता लक्ष्मीला कुंकुमार्चन नक्की करा. देवाला पिवळे चंदन लावा. भगवान विष्णूंना तुळशीची पान आणि पिवळी फुले अर्पण करा. माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा कमळाची फुलं आणि अख्खे धने व हळकुंड नक्की अर्पण करा. दुधाची खीर, गुळ खोबरे किंवा पिवळा शिरा या दिवशी नैवेद्य दाखवा. पूजेनंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा माळ जप करा. शेवटी दोघांची आरती करून घरात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करा. वर्षातील हा शेवटचा योग आहे, त्यामुळे धनप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा आपल्याला उपाय करायचा आहे. या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे काय होणार आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, इच्छापूर्ती होणार आहे, अडचणी संपतील, कामे मार्गी लागतील, मुलांची प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आणि या सोबतच तुम्हाला तुळशीची सेवा देखील करायची आहे. तुळशीची सेवा करत असताना या दिवशी तुळशीला हळद आणि त्याचबरोबर थोडंसं कच्चं जे दूध असतं तर ते नक्की अर्पण करा. त्याचबरोबर तुळशीला सुद्धा तुम्हाला दिवा अर्पण करायचा आहे. 11 प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत या शुभ दिवशी सकाळी घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना गंगाजलात हळद मिसळून स्वास्तिक काढा. स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे. यामुळे घरात अलक्ष्मी प्रवेश करत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. हा वर्षातील शेवटचा योग असल्याने जर शक्य असेल तर सोन्याचे किंवा चांदीचा लहान तुकडा अथवा नाणे खरेदी करा. जर ते शक्य नसेल तर घरातील स्वयंपाकघरातील पितळेची भांडे, नवीन झाडू किंवा पूजेसाठी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून आणा. या वस्तू गुरुपुष्यामृत योगावर घरात आणणे अत्यंत शुभ आणि लक्ष्मीदायक मानले जाते. यासोबतच तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. तुम्हाला ही स्वामी समर्थ केंद्रातील आणि शास्त्रशुक्त अशी एक अत्यंत शक्तिशाली सेवा सांगणार आहे, जी तुम्ही या शुभ दिवशी सुरू करून तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि पैशांच्या सर्व अडचणी कायमच्या दूर करू शकतात. ही सेवा 21 दिवसांच्या चक्रवार फुलवातींची सेवा आहे. ही सेवा केल्याने घरात माता लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. ही सेवा नक्की कशी करायची याचे नियम आपण पाहणार आहोत. सर्व आपण पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगावर सकाळी 6 वाजता हा योग सुरू होत आहे आणि सकाळी 11 वाजता संपत आहे. त्यामुळे या सेवेची सुरुवात म्हणजेच पहिल्या दिवसाचा दिवा तुम्हाला 18 जूनला सकाळी 6 ते 11 या 5 तासांच्या शुभ कालावधीतच करायचे आहे. एकदा पहिल्या दिवशी ही सेवा सुरू केली की दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही सेवा करू शकता. पण लक्षात ठेवा, दुसऱ्या दिवशीपासून जो वेळ तुम्ही ठरवाल, उदाहरणार्थ जर सकाळी 7 वाजता केली किंवा रोज संध्याकाळी 7 वाजता केली तर त्याच ठराविक वेळेवर पुढील 21 दिवस हा दिवा लावायचा आहे. वेळ चुकवायची नाही आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला फार काही लागत नाही. शुद्ध गाईचे तूप लागणार आहे. या
सेवेसाठी तूपच वापरायचे आहे, तेल चालत नाही. कापसाच्या फुलवाती लागणार आहेत. पूजेसाठी तुम्ही चांदीचे निरंजन किंवा पितळेचा दिवा किंवा अगदी मातीची नवीन पंती वापरली तरी देखील चालू शकते. आता नीट समजून घ्या, ही 21 दिवसाचा हा दिवा कसा लावायचा आहे. ही सेवा चढत्या आणि उतरत्या क्रमावर केली जाते. 21 दिवस ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 18 जूनला सकाळी 6 ते 11च्या दरम्यान दिव्यामध्ये तूप टाका आणि एक फुलवात लावा. देवाला नमस्कार करून सेवेचा संकल्प करा. संकल्प करत असताना माता लक्ष्मीला प्रार्थना करा की मी ही सेवा माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहे, माझ्याकडनं ही सेवा करून घ्या म्हणून. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. देवाला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे. फुलवातच लावायची, लांब वात लावायची नाही. त्यानंतर सेवा काय करायच्या आहेत. आता सेवा करत असताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्रम एकदा, श्री सूक्तम एकदा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबर मंत्र 16 वेळेस आणि नवारणव मंत्र 16 वेळेस एवढ्याच सेवा करायच्या आहे. अगदी फक्त 5 मिनिटाची ही सेवा आहे. आता ह्या सेवा कंटिन्यू तुम्हाला 21 दिवस करायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी दिव्यामध्ये 2 फुलवाती एकत्र करून लावा. तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती लावा. अशा प्रकारे रोज एक वात वाढवत तुम्हाला 12व्या दिवसापर्यंत एकूण 12 फुलवाती चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. समजलेलं असेल तुम्हाला. 12व्या दिवसापर्यंत तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे. आता 13व्या दिवसापासून तुम्हाला उतरता क्रम सुरू होईल, पण 13व्या दिवशी तुम्हाला पुन्हा 12 फुलवाती लावायच्या आहेत. इथं 13 फुलवाती लावायच्या नाहीत. 13व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या, 14व्या दिवशी 11 फुलवाती लावायच्या, 15व्या दिवशी 10 फुलवाती लावायच्या. अशा प्रकारे रोज एक वात कमी करत 21व्या दिवशी तुम्हाला पुन्हा 1 फुलवात लावायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत. 21 दिवसांची ही महासेवा पूर्ण करायची आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रोज जळालेली वात कुठे टाकायची. तर रोज दिवा शांत झाल्यानंतर ती जळालेली फुलवात एका वेगळ्या डब्बीमध्ये किंवा वाटीमध्ये गोळा करून सुरक्षित ठेवा. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर या सर्व जमा झालेल्या वाती तुम्ही नदीच्या पात्रात किंवा झाडाच्या मुळाशी निर्माल्यामध्ये टाकू शकता, किंवा दुसरा उत्तम पर्याय तुम्ही त्या वाती घरामध्येच एकत्र करून जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवू शकता. कारण या 21 दिवसांच्या सेवेमुळे त्या वातींमध्ये माता लक्ष्मीची आणि दैवी शक्तींची सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते. त्याचा धूर घरात फिरवल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. ही सेवा घरातील पुरुष किंवा महिला कोणीही करू शकते. महिलांना विटाळायचे म्हणजेच मासिक पाळीचे दिवस टाळून त्याचे नियोजन करायचे. आता सपोज तुम्ही सेवा चालू केली आणि मध्येच जर तुम्हाला सुतक पिरियड्स पडले तर ते दिवस सोडून परत तुम्ही ही सेवा चालू करताना नव्याने सुरुवात करायची नाही. जिथे संपलेली आहे त्याच दिवसापासून परत तुम्हाला ती सेवा सुरू करायची आहे. जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्यावेळेस जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत. श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, नवारणव मंत्र, कुबेर मंत्र अशी ही 21 दिवसांच्या फुलवातीची सेवा तुम्हाला करायची आहे. तुपाचाच दिवा इथे लावायचा असतो. खूप प्रभावी सेवा आहे आणि या सेवेचा अनुभव हा तुम्हाला खूप चांगला आणि येणारच, नक्की येणार की आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात ना तर त्या सर्व दूर होतात. आपली अशी काही रखडलेली कामे असतात ना की ते आपली पूर्ण होत नाही, तर ते कामंसुद्धा तुमची पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. इतकी प्रभावी ही सेवा आहे. तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.